अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे 2570व्या वेसाक अर्थात बौद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्ध रूपाची मिरवणूक काढण्यात आली। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात बौद्ध बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन झाली। यानंतर सकाळी 9 वाजता धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। सकाळी 10 वाजता ट्रॅक्टर ट्रॉलीवर आकर्षक सजावट करून भगवान बुद्धांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली। या मिरवणुकीत बौद्ध समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण परिसर जय भीम आणि बुद्धम शरणम गच्छामी च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। साडे 11 वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली। त्यानंतर लुंबिनी बुद्ध विहार येथे त्रिशरण, पंचशील आणि अष्टशील ग्रहण करण्यात आले। तसेच भोजन दानाचा कार्यक्रमही पार पडला। या कार्यक्रमाला विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करून आज संपूर्ण जगामध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2570वी जयंती बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे। या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये प्रत्येक घराघरामध्ये, बौद्ध बांधवांच्या घराघरामध्ये बौद्ध जयंती मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे। तरी मी सर्व या ठिकाणी श्रीरामपूर आणि बौद्ध बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीनं, त्याच पद्धतीनं माझ्या त्रिभुवन परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करू। त्याच पद्धतीने या ठिकाणी मी कळकळीची विनंती करू का 16वी भारताची जनगणना या ठिकाणी होणार आहे, तरी आपण या ठिकाणी सर्व बौद्ध बांधवांनी लक्ष राहून आपण ती जनगणना केली पाहिजे अशी या ठिकाणी मी कळकळीची विनंती। तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रथम अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभा, लुंबिनी बुद्ध विहार व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुद्ध जयंती अतिशय जोरात साजरी झाली। त्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष सुगंधराव वेगळे साहेब, त्याच पद्धतीने एल मस्के साहेब, तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, सुरेंद्रताई सावंत, तसेच नवीन नेतृत्व दादासाहेब बनकर, त्याच पद्धतीने काकासाहेब सदाशिव, ह्या लोकांनी अतिशय कष्ट घेऊन मी कालपासून बघतोय ट्रॅक्टर आणणं, सुभाष दादा त्रिभुवन ट्रॅक्टर आणणं, भोजन दानासाठी प्रयत्न करणं, सजावणं, या गोष्टी तेवढ्या सोप्या नाहीये। परंतु अशी भव्य अशी आणि याच्यातून एक श्रावणपूरकरांना या मिरवणुकीमधून एक चांगला संदेश जातो। एक शोभायात्रा मिरवणूक आपण जी काढतो त्याच्यामधून एक चांगला संदेश इतर समाजाला जातो। म्हणून एकोपा सुद्धा हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो एकोपा या सर्वांनी दाखवला। त्याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांची मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थाने समानता, वैज्ञानिक सिद्धांत यावर भगवान बुद्धाचा धर्म आज जगभरात आपल्याला दिसून येतो आणि ही जयंती नुसती भारतात नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। याचं एकमेव कारण आहे की भगवान बुद्धाचा जो विचार आहे समता, हा विचार बाबासाहेबांनी घटनेत आणला आणि तो आपल्यापर्यंत आला म्हणून आज आपण सुखाने जीवन जगतोय। समता आजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती, किती भयानक वेगवेगळे वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळतात। परंतु त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने विचार केला, बुद्ध धर्माचा विचार केला
तर यावर एकच पर्याय आहे, भगवान बुद्धांचे विचार. आणि हे विचार जो अंमलात आले, तुम्हाला सांगतो त्याच्या घरात समाजात सुख शांती नांदल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. तुम्हा सर्वांना मी परिवर्तन फाउंडेशन, तक्षशिला बुद्ध विहार, त्याच पद्धतीने विधुळी सांस्कृतिक चळवळ, वसतिगृह कर्मचारी संघटना, महामानव विचार प्रबोधन समिती, विचारधागर मंच, कजे सोमा हायस्कूल व्यवस्थापन समिती, त्याच पद्धतीने अशोकराव दिवे परिवाराच्या वतीने, शंभू विद्यार्थी वसतिगृहाच्या वतीने, बहुजन शिक्षण संघाच्या वतीने तुम्हा सर्वांना बुद्ध जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. बुद्ध पौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी थांबतो. जय भीम. जगाला शांतीचा संदेश देणारे महामानवने तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महापुरुषांना समता प्रस्थापित केले अशा सर्वच महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि आज संबंध जगामध्ये गौतम बुद्धांची जयंती साजरी होत आहे. त्याच पद्धतीने आपल्या श्रीरामपूरमध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये जयंती साजरी होत आहे. म्हणून मी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं, सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या वतीनं, उत्तरनगर जिल्ह्याच्या वतीनं, माझ्या जीवन परिवाराच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन. आज तथागत भगवान बुद्ध यांची जयंती मुघल परिवाराच्या वतीने, पीपल्स रिपब्लिकन पार्टी श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने, तसेच सन्माननीय माजी आमदार खासदार प्राध्यापक गोविंद कवाडे सर यांच्या वतीने जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्यानंतर आपल्या भारत देशाची ओळख तथागत भगवान गौतम बुद्धांच्या नामानं, त्यांच्या दिलेल्या संदेशानं पूर्ण जग वाढत आहे. आपण सर्वजण जाणता. मी माझ्या बालगाव परिवाराच्या वतीनं तमाम उपासक उपासिकांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आता चरणदादा यांनी सांगितलं, अतिशय सुंदर, सुरेख आणि व्यवस्थित असं नियोजन आपल्या कमिटीने केलं आहे. त्याबद्दल तुमचं मानावं कौतुक. ते करावं कौतुक कमी आहे. पुनश्च बुद्ध जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि बुद्धाच्या वाटेवर आपण सर्वजण चालतच आहात. या पुढीलही समाज कार्यासाठी आपण आपला वेळ द्यावा, धम्म कार्यासाठी आपण वेळ द्यावा. देणगी स्वरूपात असेल, वस्तू स्वरूपात असेल, दान करत राहावं. कारण उपकारासाठी जे दिलं त्याला दान म्हणत नाही, असं अनेक संत साधूजन सांगून गेले आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वांना दान देत राहावं. धन्यवाद. जय भीम. विचारावरती आपण सर्वजण चालतो. शांततेचा जो संदेश आहे, तो संदेश घेऊन आपण सर्वजण चालतो आहे. त्याच मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला विचार दिला, त्या विचाराच्या माध्यमातून एक चांगला समाज घडवण्याची त्यांनी जी स्वप्न दाखवलं, त्या स्वप्नांचं आपल्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे. मी आधी या बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो व आपल्या सर्वांना या पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या आजच्या जयंतीनिमित्त, आजच्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त उपस्थित असलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासकांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आणि जय हिंद, जय भारत. विश्ववंदनीय जगद्गुरु महाकाल भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून, परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त तमाम बौद्ध बांधवांना मी या ठिकाणी माझी शुभेच्छा देतो. तसेच आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही कामगारांसाठी काम केलं आहे, ते कामगार मंत्री म्हणून त्यांनी देशाचं नेतृत्व केलं. आणि आज कामगार दिन आहे म्हणून तमाम कामगारांना देखील या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त, कामगार दिनानिमित्त, बौद्ध पौर्णिमेनिमित्त, वैशाखी पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम. विद्यार्थिनी शुभ्रा बनकर आणि सानवी ठोकळ यांनी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे करून उपस्थितांची दाद मिळवली. आणि विवेकबुद्धीचा शाश्वत मार्ग मानव
एकूणच बौद्ध पौर्णिमेनिमित्त श्रीरामपूर शहरात श्रद्धा, एकता आणि सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला।